संसाराला हवं असतं सुंदर घराचं देणं, संसाराला हवं असतं सुंदर घराचं देणं, आम्हा सारख्यांना भेटतं तुमच्याकडून हे देणं. याच घराच्या सुंदर कल्पनेतून आजच्या दिवसाला सुरुवात करूया. मी प्रज्ञा डावरे आणि तुम्ही पाहत आहात मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनल. खरं पाहिलं तर सगळ्यांचंच एक स्वप्न असतं. मध्यमवर्गीय माणूस असो, खालच्या थरातील माणूस असो किंवा अप्पर मिडल क्लास माणूस असो, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझं एक खूप सुंदर घर असावं. आणि हे स्वप्नपूर्तीचं काम करतात ती तुमच्यासारखी माणसं. आयुष्याचा एक खडतर प्रवास करून एक उंच भरारी घेतलेला माणूस, त्याच्याशी आज आपण बोलणार आहोत आणि त्यांचे अनुभवाचे बोल आपण स्वतः आज त्यांच्या तोंडातून ऐकणार आहोत. माझ्यासोबत आज आहेत के म्हात्रे, ज्यांनी खूप खडतर प्रवास करून आज इथपर्यंत ते या पोझिशनवर आहेत. तर ऐकूया आज त्यांच्याच तोंडातून काय म्हणतायत ते. सर, पहिल्यांदा मी तुम्हाला विचारेन की तुमचे हे के बिल्डर्स एक ब्रँड आता नवी मुंबईमध्ये एकदम फेमस झालेला आहे. कशी सुरुवात झाली या कंपनीला आणि कुठल्या वर्षी स्थापन केलं तुम्ही? या कंपनीची सुरुवात 2005 साली मी केली. त्याच्यापूर्वी मी एक जिल्हा परिषदेचा कॉन्ट्रॅक्टर व आर्थ मोर्स म्हणून कामं केली आहेत. कामं करत असताना मला या बिल्डर लाईनचे जे लोक होते त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळेला बसणं उठणं हे माझं होत होतं. आणि मी याच्यावर विचार करायचो की आपण ही ऊन खाण्याची जी कामं करतो आपली इथली महाराष्ट्रीयन लोक आणि डेव्हलपर्स हे कमी पैसे लावून सुद्धा चांगल्या ऑफिसमध्ये बसून कामं करत असतात, तर आपण हे का करू नये आणि का आपण करत नाही. त्याच्या मागे माझं असं उद्दिष्ट होतं की आपण जेव्हा काम करू तेव्हा आपल्या कामाचा दर्जा आणि लोकांची जी आपल्याकडून असणारी अपेक्षा ह्या दोन्हीही आपण लोकांना समाधानकारक करून द्यायला पाहिजेत. मी जेव्हा ही कामाच्या मध्ये विचार केला तेव्हा मी माझे जे मित्र बिल्डिंग लाईन मध्ये होते त्यांच्या सहवासात जास्त वेळ गेलो. त्यांच्याकडे बसणं उठणं, ते येणारे कस्टमर बरोबर कशा पद्धतीने बोलतात, कशा पद्धतीने व्यवहार करतात आणि आपण दिलेला शब्द हा कसा पाळतात. याच्यामध्ये काही लोक अशी भेटली मला जी व्यवहारामध्ये कुठेतरी चुकत होती, पण त्यांच्याकडनं मी शिकलो नाही. मला जे शिकायचं होतं ते जे योग्य दर्जाची माणसं आहेत आणि जे चांगलं काम करतात तेच मी शिकलो. म्हणजे जे ज्यांच्याकडून घेण्यासारखे त्यांच्याकडूनच तुम्ही घेतलं, जे नाही घ्यायचं ते सोडून दिलं. नक्की, कारण जे चांगलं आहे तेच आपल्याला घ्यावं लागतं आणि ते जर घेतलं तर ते जास्त वेळ टिकतो. समाजामध्ये बऱ्याच प्रकारची जरी लोक असली तरी चांगलं काम करणाऱ्या लोकांकडून आपल्याला चांगलं शिकता येतो. त्याप्रमाणे जेव्हा मी ह्या बिल्डिंग लाईन मध्ये यायचं ठरवलं तर माझा पाया हा मजबूत पाहिजे. या दृष्टिकोनातून फक्त कागदावर बिल्डर न बनता त्या बिल्डिंगचं आपल्याला काहीतरी स्ट्रक्चरल नॉलेज असावं. कॉन्ट्रॅक्टर जरी काम करत असेल तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर कुठल्या पद्धतीने काम करतोय, त्याचं चुकीचं काम आपल्याला चुकीचं आहे हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ते कळायला पाहिजे की हा बिल्डर किंवा हा कॉन्ट्रॅक्टर जो आहे हा चुकीचं काम करत आहे. म्हणजे स्वतः पण आपण व्यवस्थित निरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये बिल्डिंग लाईन मध्ये जे आता बऱ्याच अशा दुर्घटना सुद्धा घडत असतात की काम चांगल्या दर्जाचं नाहीये, बिल्डिंग मध्ये ऍक्सिडेंट्स होतात. त्याच्यानंतर लोक जी घर घेतल्यानंतर 15-20 वर्षानंतर त्याचे जे प्रॉब्लेम्स येतात बिल्डिंग मध्ये त्याला समोर जातात. तर आपल्याकडनं तसं होऊ नये आणि ते जर होतात तर का होतात याचं आत्मपरीक्षण करायला आपण सुद्धा लागतो. आणि ते करत असताना मी बघितलं की बाबा बिल्डिंग मध्ये स्टील वापरला जातो, त्याच्यामध्ये वापरला जाणारा सिमेंट, त्याला वेळेवर पाणी देण्याचा जो प्रकार आहे तो किती दिवस आणि कशा प्रकारे करायला पाहिजे आणि तो नीट जर झाला तरच ती वस्तू तितकी परिपक्व आणि चांगली होऊ शकतो. म्हणजे परफेक्ट काम करायचं हे तुमच्या मनामध्ये तेव्हापासूनच होतं. आणि सर, स्थापना कुठल्या वर्षी केली तुम्ही ह्या कंपनीची? मी 2005 साली या कंपनीची स्थापना केली आणि स्थापना करून माझं काम करण्यामध्ये माझं असं उद्दिष्ट होतं की मला काय करायचं आहे ते तर मी करेनच, पण लोकांना काय पाहिजे ते मला जास्त करायचं आहे. त्यावेळेला लोकांची जे घर घेण्याची बजेट होती, एक 10-12 लाख रुपयाचं बजेट होतं, ते मार्केटमध्ये पाहत होतो. मार्केटमध्ये जो लो मिडल जो माणूस आहे तो जो 20-25 हजार रुपये सॅलरीमध्ये जो काम करतो तो 10 ते 12 लाख रुपयेचा घर घेण्यासाठी मार्केटमध्ये फिरत असतो. कारण त्याच्यामध्ये बँकांचे जे इंटरेस्ट रेट आहेत त्याच्यावर जर आपण बघितलं तर जर 10 लाख रुपये तुम्ही लोन घेतलं तर एक साधारण 12,000 रुपये महिन्याला EMI जातो त्यांचं. म्हणजे त्यांच्या गरजा पण तुम्ही समजून घेतल्या, फक्त स्वतःच स्वार्थ पाहिलं नाही. ते कुठल्या परिस्थितीला तोंड देतात त्याचं पण परीक्षण तुम्ही केलेलं आहे. ते मी बघितलं आणि मग त्यांना काय हवंय आणि त्यांना जे हवंय
ते आपण चांगल्या पद्धतीने कसं देऊ शकतो हे देण्यासाठी आपण ते प्रयत्न केले. आणि त्याच्यामध्ये जे लोक आपल्याकडे आले ते लोकांना आपण घरं दिली. घरं देऊन ज्या लोकांनी अपेक्षा आपल्याकडून जी केली होती त्याच्यावरून चांगलं काम आपण त्यांना दिलं. आणि दिल्यानंतर त्या लोकांनी आपल्याकडे त्यांचे जे नातेवाईक मित्रमंडळी होती त्यांना आपल्याकडे आणखी घेऊन आले. आणि अशा प्रकारे आपल्याला जो बिल्डर आणि ग्राहक याच्यामध्ये जो संबंध वाढावा आणि कशा प्रकारे वाढला जातो तर त्यांच्या अपेक्षा आपण 100% पूर्ण केल्यामुळे तेच आपले घरचे माणसं मित्रमंडळी आपल्याला घेऊन येत असतो आणि त्यांना जपणं हेच आपलं काम असतं. म्हणजे त्यांचं एक सूत्र आहे पुढे जाण्याचं की ते ग्राहकांच्या भावना जपतात, ग्राहकांना सॅटिस्फॅक्शन देतात, त्यामुळे आज ते एवढे पुढे आहेत. तर आधीपासूनच तुम्हाला या क्षेत्राची आवड होती की कधी तुम्हाला आवड लागली, कसे तुम्ही या क्षेत्रामध्ये आले? नाही, आवड या क्षेत्राची होती असं बोलता येणार नाही. कारण मी ज्या फॅमिलीमधून इथे आलोय त्या फॅमिलीमध्ये आवड असणं हा विषयच नव्हता. माझे वडील एक सर्वसामान्य कामगार होते. त्याच्यामुळं आपण काय पुढे व्हावं स्वप्न बघणं हे आपलं नव्हतं. परंतु जेव्हा मी मार्केटमध्ये आलो पहिला मी जिल्हा परिषदची कामं घेतली. तिथे थोडी 2-4 मी कामं केल्यानंतर मी ब्रिजचेच कामं घेतले, रोड केले छोटे. आणि रोड केल्यानंतर मी वीटभट्टीचा एक कारखाना चालू केला. कारण ते आपल्या इकडे म्हणजे आमच्या भागामध्ये एका माणसाने जो व्यवसाय करतो तोच व्यवसाय दुसरा माणूसही करतो. आणि असं करत असताना मी विचार करायचो का आपण वीटभट्टीचा कारखाना करतोय, आपले आजूबाजूचे लोक वीटभट्टीचा कारखाना करतात, आपलेच लोक डंपर्स घेतात, जेसीबी घेतात आणि ते माती खात्याचं उन्हाचं काम करतो. आपण हे बाकी लोक जे एसी मध्ये बसून सिस्टम जे काम करतो ते काम आपण का करू शकत नाही? म्हणजे तेच चालत आलेलं काम तुम्हाला करायचं नव्हतं, तुम्ही त्याच्यावर निरीक्षण केलं की आपल्याला दुसरं काय करता येईल. असं बोलण्यापेक्षा मला असं वाटायचं की इम्पॉसिबल म्हणजे काम आपण का नाही करू शकत हे मला शोधायचं होतं. मी ज्या क्षेत्रात कामं केली मी फार कमी वेळात 2-4 क्षेत्रामध्ये कामं केली. जसे आपल्याला सांगितलं मी ब्रिजेस बनवले छोटे, वॉटर टँक बनवले पाण्याचे, त्यानंतर रोड्स बनवले. ज्या क्षेत्रात गेलो त्या क्षेत्रामध्ये माझा ठसा 100% चांगल्या पद्धतीने उतरवायचा होता. आणि अपयश हे आपल्याला येणारच नाही. आणि ते न येण्याची जी कारणं आहेत ती पहिलेच मी शोधायचो. म्हणजे एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये होता. आणि आजही मी आपल्याला सांगतो आत्मविश्वास तर होताच. आजही सांगतो मी कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलो, एखाद्या गाडीच्या शोरूम मध्ये गेलो, एखाद्या फॅक्टरीमध्ये गेलो तर मी त्या ठिकाणी गेल्यानंतर असा विचार करतो की हे मी का करू शकत नाही, मी करू शकतो. परंतु मी एकटा आहे, सिस्टम माझा आणखी काम करू शकतो. मी असं मोठ्या मोठ्या लोकांकडून शिकत असतो. जसं आता आपले मॅचेस चालू होत्या मागे, तर आपले आता उद्योगपती जे अंबानी आहेत ते त्यांच्या फॅमिली बरोबर मॅच बघत आहेत. आणि आपण पाहतोय की यांचं रोजचं इन्कम एवढं आहे, तर तिथे ते मॅच बघत आहेत. इन्कम कसं, तर त्याच्यामधून आपल्याला शिकावं भेटतं की काय सिस्टम काम करत असतो. एक लेवल परत तुम्ही काम करताय, त्याच्यानंतर एक सिस्टम काम करत असतो. आणि मग ते सिस्टम आपण का लावू शकत नाही. आणि मग ते सिस्टम काम करत असताना जसं आता जरी डेव्हलपर्स आपण झालो असलो तरी बऱ्याच क्षेत्रामध्ये अजूनही मला आवड आहे आणि मी त्या क्षेत्रामध्ये जाणार आहे. म्हणजे वेगवेगळं काही करण्याचं तुमचं एक महत्त्वाकांक्षा आहे की मला त्याच क्षेत्रात नाही राहायचं, मला आणखी दुसरं काहीतरी करून दाखवायचं आहे. क्षेत्र आपण जरी बदलत असलो तरी जो आपण काम करतो तो काम प्रामाणिकपणे करणं आणि ज्या लोकांसाठी जो काम करतो त्या लोकांना ती वस्तू चांगल्या दर्जाची देणं, सॅटिस्फॅक्शन ग्राहकांना तुम्ही देता. ते दिल्याशिवाय तुम्ही कुठलाही धंदा कुठलाही व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने करताय असं तुम्हाला बोलताच येणार नाही. एक प्रामाणिकपणा तुम्ही दाखवता तुमच्या कामातनं. कोणाला फसवेगिरी वगैरे जे आजकाल चालतं, पण ते आतापर्यंत इथे आहेत कारण प्रामाणिकपणा हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याकडे आहे. सर, शून्यातून तुम्ही हे जग निर्माण केलंय, तर तुमच्या या यशामागचं रहस्य काय? रहस्य म्हणजेच प्रामाणिकपणा हे मला वाटतं. ज्या लोकांबरोबर आपण जोडतो समाजामध्ये, आणि समाजामध्ये जर आपल्याला व्यावसायिक मोठं व्हायचं असेल, सामाजिक मोठं व्हायचं असेल, तर ज्या लोकांपर्यंत आपण जोडतो ती लोक आपल्या सोडून कधी जाऊ नये. त्यांचा विश्वास जिंकणं, त्यांच्याशी प्रामाणिक राहणं. आणि जो माणूस धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये किंवा समाजामध्ये या 3 गोष्टी पाळतो तो समाजामध्ये
सर्वांचा आपुलकीचा किंवा चांगला असा माणूस त्याचा ओळखला जातो. तर मी माझ्या मनामध्ये एवढाच विचार की आपण सपोज धंदा करत असताना काही लोकांची एक जस्ट तुम्हाला मी उदाहरण देईन की काहीतरी तुम्ही कोणाकडून घेताय आणि कोणाला त्याचे पैसे द्यायचे असतात, तर तुम्ही त्याला असे उत्तर देताय की माझे तिकडनं पैसे येणार आहेत, ते आल्यावर मी देतो. माझ्या जीवनामध्ये मी हे कधीच वाक्य वापरलं नाही. माझ्या जीवनामध्ये माझं असं कॅल्क्युलेशन होतं की ते जे येणार आहेत ते माझे आहेत की नाही मला माहित नाही, पण तुझे द्यायचे मला आहेत आणि ते आज तू घेऊन जा. मी एक सिस्टम म्हणलं होतं, मी एक 10 लाख 50 लाख किंवा 20 लाखाची जरी कामं करत होतो त्यावेळेला, किंवा ते आमचे सप्लायचे धंदे करायचो, लोकांची बिलं यायची, मी एक सिस्टम बनवलं होतं कंपनीकडे बघून. पहिलं म्हणजे मी व्यवसायामध्ये आलो, गाड्या जेव्हा घेतल्या मी ट्रान्सपोर्टचा बिझनेस चालू केलं, तर त्याच्यावर आमच्या भागामध्ये त्याचं नाव टाकायचं काहीतरी म्हात्रे ब्रदर्स, ते म्हात्रे ट्रान्सपोर्ट, पाटील ट्रान्सपोर्ट. आणि मी विचार करायचो की मोठ्या मोठ्या ज्या कंपनी चालतात त्या आपल्या सिम्बॉलनी चालतात, त्याचा काहीतरी एक सिम्बॉल असतो. तर सिम्बॉल आपण का बनवू नये? जरी आपल्याकडे गाड्या 2च आहेत, परंतु आपण सुद्धा सिम्बॉलनी चालायचं. आणि मी एक केकेचं सिम्बॉल बनवलं आणि ते आज खूप फेमस पण झालेलं आहे. फेमस होत असताना ते सिम्बॉलनी मी लोकांना ओळख पटली की हे केकेचं सिम्बॉल आहे. ते मी माझ्या धंद्यासाठी ट्रान्सफरसाठी वापरलं, ते मी माझ्या डेव्हलपरसाठी आता वापरतोय. म्हणजे हीच ती व्यक्ती आहे. आणि मी जेव्हा लोकांशी जोडलो, लोकांशी व्यवहार केला, तर ती लोक, मी तुम्हाला जसं पहिल्याही वाक्यामध्ये सांगितलं की मला सोडून कधी गेली नाही. माझं जीवनाचं एकच वाक्य आहे की जर माझ्याशी कोणी मित्र करत असेल, मैत्री कोणाशी करत असेल, धंदा करत असेल, तर मला जर आवडलं नाही तर मी त्याला सोडेन, पण त्याने मला सोडावं इतपत माझ्या चुका होणार नाही, असं माझ्या मनाची थिंकिंग आहे. खूपच छान थिंकिंग आहे. सर, तुमचं नाव के म्हात्रे आणि कंपनीचं नाव के लँड डेव्हलपर्स. कोण महत्वाचं आहे तुमच्या मते, के म्हात्रे की के लँड डेव्हलपर्स? प्रश्न तर अवघड विचारलाय तुम्ही. महत्व दोघांनाही आहे, कारण दोघांनाही जपणं आणि दोघांनाही सांभाळून समाजामध्ये वर जर आपल्याला चालायचं असेल, न्यायचं असेल, तर दोघांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा चांगला, फक्त आपल्या समोर चांगला नसावा, आपल्या मागून चांगला असावा, ही याच्या मागची माझी मेन उद्दिष्ट आहेत. समोरून लोक कोणालाही चांगले बोलतात, पण मागे पण चांगलं बोललं पाहिजे, हे एक महत्वाचं आहे. माझं तर असं म्हणणं आहे की माझ्या समोर चांगलं नाही बोललं तर चालेल, पण मागून नक्कीच चांगलं बोललं पाहिजे. आणि जर का तुम्ही जर बोलत असाल की मी सक्सेस आहे, मी धंद्यामध्ये मोठा झालो आहे, तर जेव्हा लोक मला असे बोलतील तेव्हा मला खरंच असं वाटेल की मी मोठा झालो आहे. सर, सध्या कुठे कुठे आपले प्रोजेक्ट चालू आहेत? आता सध्या उलव्यामध्ये प्रोजेक्ट आहेत, म्हणजे उलव्यामध्ये एक 7 प्रोजेक्ट चालू आहेत. त्यापैकी आता 3 बिल्डिंग पोझिशन आहेत, 4 बिल्डिंग वर्किंगमध्ये आहेत. ज्या लोकांना रेडी पोझिशन घरं पाहिजेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत, आणि ज्या लोकांना थोड्या वेळेनुसार घरं पाहिजेत ते बुकिंगमध्ये आपण देतो. सर, आता पाहिलं तर सगळीकडे जर आता सगळ्यात एकदम लीडला कुठला बिझनेस असेल तर हाच बिझनेस आहे. म्हणजे खूप कॉम्पिटिशनचं आत्ताचं युग चालू आहे. तर या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही स्वतःला कसं पुढे नेता? पुढे ते लोक जे मार्केटमध्ये आहेत ते लोक काय करतात त्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे हे महत्वाचं आहे. आपल्याला टिकवण्यासाठी समाजामध्ये आपल्याला जो माणूस आपल्याकडे घर घेतो तो माणूस घर कशा पद्धतीने घेतो याची जाणीव आपल्याला आहे का? तो त्याच्या बजेटचं पेमेंट जमा करत असताना आपल्या बायकोचे सोनं सुद्धा गहाण ठेवतो, आणि त्याची जी आपल्याकडे अपेक्षा असतो त्याच्या मागची ती अपेक्षा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपण त्या लोकांबरोबर समाजामध्ये त्यांना चांगलं घर देऊन त्यांच्याशी रिलेशन बनवून चांगल्या प्रकारचं आपण काम करतो. सर, ही झाली तुमच्या उद्योगधंदे क्षेत्रामधली आवड. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली आवड आहे का? आवड बोलण्यापेक्षा माझी 2 लहान मुलं आहेत आणि माझी बायको आहे, त्यांच्याबरोबर वेळ द्यायला मला आवडतो. व्हेरी नाईस. आणि मला आवड ही धंद्याची आवड बोलण्यापेक्षा मी धंद्या म्हणजे कामाला काम समजत नाही, याची मला आवड आहे. मला किती जर वेळ मी माझे एन्जॉय म्हणून हे काम करत असतो. म्हणजे तुम्ही त्याचं एकदम असं आपल्या डोक्यावर भार आहे असं म्हणून करत नाही, तर तुम्ही ते वर्क स्वतःचं एन्जॉय करता. नाही, तुम्ही भार आहे असं आणि काम आहे असं समजले तर तुम्ही दमून जाल. तुम्ही ते करत असाल तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे, तर तुम्हाला ते काम वाटत नाही.
या व्यतिरिक्त सर ही तुमची आवड झाली, छंद कुठले कुठले आहेत तुमचे? छंद छंद याच्या व्यतिरिक्त मला काही जास्त छंद नाहीये. कधीतरी मूवी बघायला वगैरे जातो फॅमिली बरोबर, आणि मला थोडासा एकांत फिरायला आवडतो फॅमिली बरोबर. मी जर वर्षातून 4 वेळेला बाहेर जातो, म्हणजे इंडियामध्ये फिरतो, बाहेरही फिरतो, पण फॅमिली बरोबर फिरतो. म्हणजे फॅमिलीलाही तुम्ही तेवढंच महत्त्व देता? महत्त्व देत असताना मला माहिती आहे की माझी मुलं आज लहान आहेत. आज ती जी माझ्या जवळ बसून माझ्या अंगावर पाठीवर खेळू शकतात, जर या वेळेला मी ते जर मिस केलं तर पुढे त्याचा मला आनंद किंवा अनुभव घेता येणार नाही. या दृष्टिकोनातून मला ती जाणीव आहे, म्हणून मी त्यांना जास्त वेळ देतो. सर, प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे कोणीतरी आदर्श व्यक्ती असते. तुमची आदर्श व्यक्ती कोण आहे? माझा आदर्श व्यक्ती सांगण्यापेक्षा जो माणूस सत्य आणि प्रामाणिक आहे, त्याचे विचार मी वाचत असतो, ऐकत असतो, आणि त्याच्या विचारावर मी चालत असतो. म्हणून म्हणजे ज्याचे विचार चांगले आहेत ते प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी आदर्श आहे. या समाजामध्ये जसे राजकीय लोक आहेत, तसेच आपलं आयुष्य या देशासाठी वाहणारी मोठी मोठी मंडळी होऊन गेलेली आहे. तर जे राजकीय स्वार्थी मंडळी आहे त्यांचं मी आदर्श घेऊ शकत नाही, हे आपल्याला मी स्पष्टपणे सांगतो. आणि ज्या लोकांनी आपलं आयुष्य हे पूर्ण हे देशासाठी आणि या जनतेसाठी वाहिलं, सुधारण्यासाठी वाहिलं, त्यांना मी आदर्श व्यक्ती मानतो. खूपच छान सर. हीच के म्हात्रेची एक छान ओळख आहे, पण तुम्ही तुमच्या शब्दामध्ये स्वतःची ओळख कशी करून द्या? के म्हात्रे माझं जे मत आहे आणि माझे जे विचार आहेत त्याच्यामध्ये माझ्यासमोर किती मोठा माणूस, तो राजकीय माणूस असो किंवा कुठल्याही क्षेत्रातला मोठा माणूस असो, परंतु जर तो माणूस चुकीचा वागत असेल तर मी त्याला मोठा समजत नाही. जे चांगला माणूस आहे त्याला मी चांगलाच बोलतो, आणि 4 लोक मला वाईट बोलत असली तरी चुकीच्या माणसाला हा मी चुकीचा ठरवतो. म्हणजे त्याला वाईट वाटेल किंवा त्याला खराब वाटेल म्हणून मी त्याला चांगलं बोलत नाही. ही माझी वैयक्तिक ओळख आहे. जे तुमच्या हृदयात आहे तेच तुमच्या तोंडावर आहे. मला चुकीचं हे सहन होत नाही, आणि चुकीचं सहन होत नसताना समाजामध्ये अशी जे लोक वागतात त्याची माझं जर काही जरी संबंध नसलं तरी ती लोक ही समाजाला बिघडवत आहेत. ते अप्रत्यक्षरित्या काहीतरी समाजाला सांगू पाहत आहेत. आपल्याला मी स्पष्टपणे सांगेन, या देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये आपण मराठी माणसं जेव्हा बोलतो तर या महाराष्ट्रामध्ये जो माणूस जेवढा मोठा होतो, जसं मी आता बिल्डर क्षेत्रामध्ये काहीतरी माझी ओळख झाली म्हणून तुम्ही माझ्याकडे आलेत, जितका माणूस मोठा होतो बिल्डर क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही समाजामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये, त्याच्याकडनं लोकांना जास्त अपेक्षा असतात, त्याच्याकडून लोकांना काहीतरी शिकायचं असतं. समाजामध्ये राजकारणामध्ये जो माणूस मोठा होतो त्याच्याकडून या देशातल्या प्रत्येक न्यूज चॅनलचं लक्ष असतो. प्रत्येक संध्याकाळी एखादा माणूस कामावून आला की तो टीव्ही पाहत बसतो आणि काय घडतं तो पाहत असतो. आता त्याच्याकडून त्यांना अपेक्षा असतो की या महाराष्ट्राचं आणि इथल्या जनतेचं यांच्याकडून काहीतरी कल्याण व्हावं, चांगलं व्हावं. पण तेच लोक काहीतरी पाहत असतात की 200 करोडचा भ्रष्टाचार, 100 करोडचा भ्रष्टाचार. म्हणजे जे घ्यायचं असतं त्याच्याऐवजी उलटच काहीतरी पाहायला मिळतं. पण आपण शिकावं काय? आपण शिकावं काय? आता या महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्रामधला ज्याच्यावर समाज सुधारवण्याची सर्वात जास्त आणि मोठी जिम्मेदारी आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. जेव्हा मुख्यमंत्री काहीतरी असा प्रकार करतो असं आपण ऐकतो तर आपण काय करावं आणि जेवून काय घ्यावं, त्यामुळे ही जनता ही भ्रमित होतो. तर अशी म्हणजे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. स्पष्टपणे मी सांगेन, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की जे घडायला पाहिजे ते घडत नाही, आणि आपला जो कायदा आणि सुव्यवस्था आहे ही स्वतःच्या फायद्यासाठी वळवली जातो. ती प्रामाणिक आणि चांगल्याचा वापर केला जात नाही, आणि त्याच्यामुळे ही जे आज आपण जे बोलतो की भ्रष्टाचार वाढलेला आहे, अन्याय होतोय, तर तो कायदा आहे चांगला आहे, चुकीचा काय आहे याच्यात मला असं वाटत नाही, परंतु कायदा ज्यांच्या हातात आहे ते त्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करतायत, म्हणून हे प्रमाण आणि प्रकार वाढलेले आहेत. तर तुम्ही आदर्श घेता आणि आमच्यासारखी लोकांना तुमचा आदर्श घेतला पाहिजे, तर सर तुमच्या या मराठी लाडक्या बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल? मी त्यांना माझ्या संदेश एवढाच देईन मी त्यांना की भरपूर मोठे व्हा, सर्व क्षेत्रामध्ये मोठे व्हा, पैसे कमवा, परंतु आपली ताकद आणि अक्कल विकूनही मोठे व्हा. आपला स्वाभिमानाचा कधीही विक्री करू नका, कारण जर आपला स्वाभिमान जर आपण विकला तर आपल्याकडे शिल्लक काही नसतो. म्हणून मी त्यांना एवढंच सांगेन
की मोठं होत असताना आपला स्वाभिमान हा घरी ठेवून मोठे होऊ नका, आपली ताकद आणि अक्कल लावून मोठे व्हा. असे महत्वाकांक्षी उद्योजक जर आपल्या महाराष्ट्र भूमीत जन्माला येत असते तर खरंच गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा. सर, आज तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आमच्या मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलसाठी दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.